काही अमित शहा. अजित पवार पण परिवारवादच आहेत ना. तर ते असंही म्हणाले की शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि अजितदादांचीच राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी आहे. लोकतंत्र आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार. पवार साहेब कधी कोणावर वैयक्तिक टीका करत नाही आणि कधी केली नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामुळे अतिथी देवो भव. त्यांनी जरूर महाराष्ट्रात यावं. पवार ठाकरेंवर टीका करावी, कारण का शेवटी हेडलाईन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच बनते. तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले हे त्या सगळ्या भाषणामध्ये फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याच विरोधातले बोलले. बाकीच्या भाषणाबद्दल तुम्ही मला काहीच नाही विचारलं. आणि दुःख एकाच गोष्टीचं आहे. दुःख म्हणजे दुःख नाही, पण अस्वस्थता एवढी होते, कारण का एवढं मोठं मॅन्डेट दिलं आणि जर या दोघा नेत्यांना इतकं अपयश असेल, त्यांना जर वाटत असेल, तर मग भाषणात ह्या दोन मुद्द्यांच्या ऐवजी त्यांनी बीड आणि परभणीमधल्या घटनांबद्दल जर ते बोलले असते, किंवा संतोष देशमुखची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींची हत्या आणि तिथली परिस्थितीबद्दल जर ते दोन शब्द बोलले असते, तर महाराष्ट्राला खरंच थोडासा समाधान आणि आधार वाटलं असतं, कारण का ते देशाचे घर. मस्साजोगचे आज ग्रामपंचायत गावाची बैठक झाली, त्यामुळे ते असा निर्णय झाला की आता संजय देशमुख कुटुंब आहे ते टावरवर जाऊन आंदोलन करणारे, समाधान नाही त्यांच्या तपासात. किती दुर्दैवी घटना आहे बघा. ही 32 दिवसानंतर त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही आहे. मी स्वतः ह्याच्याबद्दल अनेक वेळा बोललेले आहे की मोका तुम्ही जरूर लावला, पण तो वाल्मिक कराडांवर का नाही लावला? वाल्मिक कराडांना ईडीची नोटीस आलेली आहे, त्याच्यावर काय ॲक्शन घेतलेली नाही. आणि बजरंग अप्पा सोनवणे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड त्याच्या आणि आमचे सगळेच त्या भागातले सहकारी, त्याच्यानंतर सुरेश धस, त्याच्यानंतर त्या मुंदडाताई, असे किती आमचे बीडचे आमदार, ह्या सगळं म्हणजे बीडचे आमदार, बीडचे खासदार आणि आपले सोळंकीजी जे अजित पवार गटाचे, ह्या सगळ्यांनी एक मागणी सगळ्यांनी मिळून केलेली आहे की वाल्मिक कराडांवर 302 कलम लावावा. ही मागणी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्रपणे मिळून केलेली आहे. ते का केलं जात नाही? असं काय दडपण या सरकारवर आहे की बाकी सगळ्यांवर ॲक्शन होते आणि वाल्मिक कराडांवर होत नाही? आणि ईडीची जेव्हा जेव्हा नोटीस आली, ती नोटीस जेव्हा संजय राऊत साहेबांना आली, नवाब मलिकांना आली, संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख, भुजबळ साहेब, या सगळ्यांना जेव्हा ईडीच्या नोटिसेस आल्या, त्यांना अटक झाली, त्यांना बोलवण्यात आलं, सगळी प्रक्रिया झाली. मग वाल्मिक कराडांना जेव्हा ईडीची नोटीस येते, त्यांच्यावर मोका लावायची मागणी होते, त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा होतो, हत्येचा आरोप होतो, असे एवढे आरोप होतात, तेव्हा मग वाल्मिक कराडांना काय ह्या कुठलेच कलम लागू होत नाही? हे अस्वस्थ करणारीच गोष्ट नाही. आणि म्हणून त्यांच्या कुटुंबाला जर 32-33 दिवसांनी अजूनही त्यांना न्याय मिळाला असं वाटत नाही, हे दिसतंच आहे ना. म्हणजे हे सरकारचं अपयश. आणि सरकारने आणि मी पहिल्या दिवसापासून म्हणते की या विषयात राजकारण आणू नका. आम्हालाही, मला वैयक्तिक आणि आमच्या पक्षाला, संघटनेला, आमच्या महाआघाडीला, आम्हाला कुणालाच याच्यात राजकारण आणायचं नाही, कारण का हा माणुसकीचा विषय, हा माणुसकी म्हणून आम्ही लढतो. संदीप क्षीरसागरांनी पहिल्या दिवसापासून ह्याच्याबद्दल पोट तिडकीनी संदीप क्षीरसागर बोलले. संदीपने कधीच ह्याच्यात राजकारण आले. इथे संदीप क्षीरसागरांनी ते लावून धरलं, दिल्लीमध्ये बजरंग अप्पांनी पार्लमेंटमध्ये रावलं, सुरेश धस वारंवार त्याच्याबद्दल बोलत आहेत, सोळंकीजी 3-4 दिवस बोलले, काल का परवा मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलेलं नाही, त्यांनी काही केलं असेल तर, पण सातत्याने सर्व पक्षाचे लोक स्वतःचे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळे माणुसकीच्या नात्याने ही लढाई लढतो. आणि मी स्वतः, आमचा पक्ष आणि एक मराठी स्वाभिमानी लोक म्हणून आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी की आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र लढलं पाहिजे. आणि जो अन्याय संतोष देशमुखांच्या कुटुंबावर झाला किंवा सोमनाथ सूर्यवंशींवर झाला, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही त्याच्यासाठी जे काय कष्ट सगळ्या पक्षाचे लोक म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही एकत्र लढा नक्की लढू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळू, दोन्ही कुटुंबांना.
चला विचारा. गृहमंत्री अमित शहा असं म्हटले की राज्यामध्ये खरी शिवसेना शिंदेची आणि खरी राष्ट्रवादी अजितदादांची आणि हे महाराष्ट्रात निकालाने दाखवून दिला. लोकसभेचा निकाल एका बाजूचा होता आणि विधानसभेचा एकाचा. मग त्यावेळेस आम्ही खरे होतो का? एका सशक्त लोकशाहीमध्ये अशा गोष्टी होत राहतात आणि लोकशाही असेल तर हार आणि जीत दोन्ही गोष्टी त्याच्यात असतात. आधी अनेक वेळा आम्हाला यश आलं, की आम्हाला अपयश आलं. यालाच तर लोकशाही म्हणतात. ते असंही म्हणाले की शरद पवारांच्या बलापट्ट्याच्या राजकारणाला महाराष्ट्राने 20 फूट जमिनीत जावं. प्रत्येकाची भाषणाची स्टाईल असते. एका लोकशाहीमध्ये त्यांना बोलायचा अधिकार आहे. पण मला गंमत एकाच गोष्टीची वाटते, एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालं आहे, तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन ती शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच होती. त्यामुळे आम फ्लॅटर्ड की एवढं यश त्यांना मिळालं असलं की महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे. ते असंही बरोबर. आणि एक गोष्ट मला म्हणजे सिरियस नोट असं वाटतं की जरूर एका लोकशाहीमध्ये त्यांना जरूर शरद पवार आणि उद्धवजींवर टीका करायचा अधिकार आहे, कारण ही लोकशाही. पण त्याचबरोबर ते ह्या देशाचे गृहमंत्री आहेत आणि आज महाराष्ट्रात गेले 32 दिवस रोज एक बातमी प्रचंड महाराष्ट्राला अस्वस्थ करते, ती म्हणजे बीड आणि परभणीमध्ये झालेल्या हत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर जरूर त्यांनी टीकाव करावी. त्याचबरोबर जर ह्या देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी जर फक्त 2 शब्द हे सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबाबद्दल बोलले असते, तर तमाम महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने ज्यांनी एवढ्या विश्वासाच्या नात्याने त्यांना एवढं मोठं मॅन्डेट आणि यश दिलं आणि ह्या लॉ अँड ऑर्डरचा जो प्रश्न आज महाराष्ट्रात दिसतोय त्याला थोडासा आधार मिळाला. परिवारवादी चांगलं देखील त्यामुळे राज्यामध्ये आता बघा, तुमच्या प्रश्नात तुम्हाला हा प्रश्न विचारायचाच इच्छा होते, याचा अर्थ माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीतरी लोकली माहिती आहे. असं शक्यता नाकारता येत नाही. थँक्यू ताई. तेच म्हणतात त्यांना एवढं मॅन्डेट मिळालं. एवढं मॅन्डेट मिळाल्यावर पहिल्यांदाच त्यांचा पक्षाची एवढी मोठी मीटिंग होते आणि त्याचा सगळ्याचाच फोकस जर काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे असतील तर याच्यावर मी काय म्हणणार. बघा, हेडलाईन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्याच टीकेने होते. आय एम फ्लॅटर्ड. पंकजा मुंडे काल संभाजीनगर दौऱ्यावर होत्या. त्या या मत्स्यदोगच्या प्रकरणात म्हणाले की सुरेश धस यांनी याचं राजकारण केलं. हे प्रकरण संवेदनशील पद्धतीने हाताळता आलं असतं, मात्र त्यांनी या प्रकरणाचा वापर करून बीड बदनाम केला. अगदी पंकजाताई म्हणतात ही गोष्ट खरी आहे. की माझंही मत आहे की आपण कोणी म्हणजे मीही स्वतः याच्यात कधीही राजकारण आणू नये. आम्ही कधी आणलं नाही आणि आणणारही नाही. आणि सगळ्याच पक्षाचे लोक आणि मला खूप विनम्रपणे पंकजाताईंना सांगायचं की तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे आणि अर्थातच त्या बीडमधून येतात, त्यांना अस्वस्थ करणारीच गोष्ट आहे. पण पंकजाताईंना मला खूप विनम्रपणे सांगायचं ही बीडची बदनामी नाही आहे किंवा आम्ही बीडवर टीका करत नाहीच. आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात वाल्मिक कराडांची जी कृती आहे ती राक्षसी आहे असं तुमच्या सगळ्यांच्या चॅनल आणि रिपोर्टिंगवरनं दिसतं. आणि ही गोष्ट मी एकटी म्हणत नाही, ही गोष्ट संदीप क्षीरसागर म्हणत आहेत, ही गोष्ट बजरंग सोनावणे म्हणत आहेत, ही गोष्ट सुरेश धस म्हणत आहेत, ही गोष्ट मुंदडाताई म्हणत आहेत, ही गोष्ट जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत. किती लोक तुम्हाला सांगू, अंजलीताई दमानिया ही म्हणत आहेत. त्या तर मुंबईवरनं जाऊन तिकडे बीडमध्ये 4 दिवस राहून त्या लढत आहेत. त्याच्यामुळे मला नाही किंवा तुम्ही सगळे या राज्यातले नाही देशातले जर्नलिस्ट असतात, मीडियाने गेले 32-33 दिवस सातत्याने ही हेडलाईन जी ठेवली आहे. मी तुमचंही कौतुक करते की तुम्ही लोकशाही पद्धतीने संवेदनशीलपणे आपली नैतिकता म्हणून हे सगळं महाराष्ट्राच्या समोर हे वास्तव आणतं. त्यामुळे आम्ही वाल्मिक कराडच्या विरोधात नाही आहो, आम्ही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतो. ह्या राज्यामध्ये हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये
हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. इथे जर एक्स्टॉर्शन, खून, महिलांवरचे अत्याचार, सगळे अवैध हे जर होत असतील तर काय आपण उघड्या डोळ्यांनी बघत नाही? ते पाप नाही. करणारा जेवढा पापी आहे, जर गप्प बसून बघणारा तेवढाच पापी आहे, असं माझं मत आहे. आणि जर या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते तेव्हा करतात. हे बघा, नैतिकता ही प्रत्येकाची वेगळी असते आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्यांनी राजीनामे दिले ते नैतिकतेमुळे, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, ते एक नैतिकता असते माणसाची. नाही, ह्याच्यात आपण थोडा वेळ बाजूला झालं पाहिजे. आणि सुरेश धस तर म्हणतात की इन्क्वायरी होईस्तोवर थोडा वेळ बाजूला जा आणि मग या जर क्लीन चिट मिळाली तर. त्यामुळे सुरेश धसांची मागणी आहे, रजंगाप्पांची मागणी आहे, त्यात सगळ्या पक्षाची आणि अनेक पत्रकारांचीही मागणी आहे त्याची. आणि अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले, तुम्ही बघितलं अशोकरावनी तेव्हा राजीनामा दिलाच होता. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की नैतिकता म्हणून आपण लोकप्रतिनिधी आहोत, आपण सेवक आहोत लोकांचे. सत्ता काय असते? सत्ता हे एक माध्यम आहे मायबाप जनतेची सेवा करण्याची. तर त्या सेवेमध्ये जर खून, अत्याचार, महिलांवर होणारे अत्याचार, अशा गोष्टी जर होत असतील तर किती वेदना आणि अस्वस्थ करणार आहे तुम्ही मला. मग ती सेवा कुठे गेली? काय झालं? आपण आदरणीय प्रधानमंत्री काय म्हणतात, मी प्रधान सेवक आहे, आपल्याला आठवत असेल. आज त्यांच्याच मंत्रिमंडळात मित्रपक्षात ते आहेत. देशाचा प्रधानमंत्री स्वतःला प्रधान सेवक म्हणतात, मग त्यांच्या टीममधले लोक हत्या, एक्स्टॉर्शन, अवैध धंदे, दारू, अशा सगळ्या गोष्टी करतात. हे खरंच नैतिकतेत कुणाच्या बसते? तुम्ही नैतिकता म्हणताय, मात्र